सावंतवाडीला जायचं आहे तर मी इथे विचारतो सावंतवाडीला जाण्यासाठी कोणती बस आहे। ती बस पकडून मला सावंतवाडीला निघतो। इथे बोर्ड लिहिलेला आहे इंटरस्टेट बस बेस। इथून तुम्हाला जायचं आहे प्लॅटफॉर्म नंबर 8 ते 8 पर्यंत आहे। इथे 7 नंबरला तेरेखोल, वेंगुर्ला, मालवण, सावंतवाडीला जाणाऱ्या बसेस आहेत। ही बाजारपेठच आहे ना बेसिकली। आणि हा इकडचा नार्वेकर मसाला जो फेमस आहे, तो नार्वेकर मसाला फेमस आहे बरं का। हा टक 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 घोडा आहे जे मी लहान असताना मी घोड्यावरती खूप खेळलेले आहेत, पण आता हा बघायलाही मिळत नाही, जो फक्त इथेच बघायला मिळेल चिताराळीमध्ये। इथे लाकडाचे तुम्हाला आहे ना कंगवे भेटतील। लाकडाच्या छोट्या छोट्या वस्तू भरपूर आहेत। गुड मॉर्निंग फ्रेंड्स, हॉटेलमधून चेकआउट केलंय आणि आता मी पणजीला निघतोय। आज माझा 4था दिवस आहे गोव्यातला आणि गोव्याला टाटा बाय बाय करतोय। पणजीहून मी जाणार आहे सावंतवाडीला। तर जसं जशी ही जर्नी जाईल तसे तसे मी तुम्हाला अपडेट देत राहणार। तर माझ्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक, कमेंट, शेअर जरूर करा। मी आता कलंगूट मॉल जवळच्या एरियामध्ये आहे। मी 2020 ला जेव्हा आलो होतो त्या या एरियामध्येच राहत होतो। पणजीच्या बस स्टँड जवळ आलेलो आहे। आता इथून मला सावंतवाडीला जायचं आहे तर मी इथे विचारतो सावंतवाडीला जाण्यासाठी कोणती बस आहे। ती बस पकडून मला सावंतवाडीला निघतो। इथे दुकानदाराला विचारलं की ना मला सावंतवाडीला जायचं आहे तर मला बस कुठून मिळेल। तर पणजी हा बस स्टँडच्या बाहेरच बस टर्मिनस आहे। इथून तुम्ही सावंतवाडी, पुणे, महाराष्ट्रात कुठेही जायचं असेल तुम्हाला तिथून बस मिळेल। इथे बोर्ड लिहिलेला आहे इंटरस्टेट बस बेस। इथून तुम्हाला जायचं आहे प्लॅटफॉर्म नंबर 8 ते 8 पर्यंत आहे। इथे 7 नंबरला तेरेखोल, वेंगुर्ला, मालवण, सावंतवाडीला जाणाऱ्या बसेस आहेत। आणि हा जो प्लॅटफॉर्म नंबर 6 आहे पुणे, उस्मानाबाद, मिरज, सोलापूर, पंढरपूरसाठी आहे। बस आता सावंतवाडीसाठी निघाली आहे आणि मी कंडक्टरला विचारलं किती वेळ लागेल तर तो म्हणाले की आता 9:15 वाजले तर 11:15 11:30 पर्यंत पोहोचेल। म्हणजे पणजी येऊन सावंतवाडीला जाण्यासाठी 2 तास लागतात बसने। मापसाच्या बस स्टँड जवळ आलेलो आहे। त्यामध्ये हार्डली 2 मिनिटाचा हॉल्ट होता। आता सावंतवाडीसाठी निघाली आहे बस। त्याच वेळात सावंतवाडीमध्ये आता पोहोचणार आहे। सावंतवाडी बस स्टँडला आलोय आता। माझ्या फ्रेंडला मी भेटतोय। ही माझी फ्रेंड आहे मृणालिनी। सावंतवाडीमध्ये असते आणि असते नाही, मुंबईची आहे मुंबईची, पण कामासाठी सावंतवाडीत आली आहे। ऍक्च्युली ही ऍक्ट्रेस आहे, मराठी सिरियल मध्ये काम करते। ते हिने मला इकडे बोलवलं की तू गोव्यात आहेस तर सावंतवाडीमध्ये ये आणि भेट मला। नक्की। त्याला इकडचं साधारण थोडंसं जे काही मला माहितीये ती प्रेक्षणीय स्थळं मी इथे दाखवते त्याला। लाकडी खेळण्यांचं मार्केट आणि इकडचं तळ जे काय आहे ती आता मला ती एक्सप्लोर करणार आहे थोडंसं सावंतवाडी। अच्छा, आपण पहिला ब्रेकफास्ट करू, मला खूप भूक लागली। ओके, बघू ह्या बाजूला मार्केट साइड आहे, आपण तिथे जाऊया। ओके, तर आम्ही पहिला ब्रेकफास्ट करतो आणि नंतर मी तुम्हाला भेटतो। चंदू भुवन मध्ये आम्ही आता नाश्ता केलाय मृणालिनी आणि मी। आणि मृणालिनी मला मार्केटला घेऊन जाणार आहे। कुठे जायचं मार्केटला? लाकडी खेळण्यांच्या मार्केटला जातोय आम्ही आता। चलो। आणि जे सावंतवाडीचं फेमस मार्केट आहे, अख्ख्या महाराष्ट्रातलं फेमस मार्केट बघूया आता। बरं मित्रांनो, ही सावंतवाडीची आहे ना बाजारपेठ आहे, म्हणजे मार्केट आहे, मोठं मार्केट दिसतंय मला आहे। कारण की जास्त टाइम स्पेंड मृणालिनीने इथे केलाय, ती चांगलं सांगू शकेल। ही बाजारपेठच आहे ना बेसिकली। आणि हा इकडचा नार्वेकर मसाला जो फेमस आहे, तो नार्वेकर मसाला फेमस आहे बरं का। इकडे ऍक्च्युली सगळं भाजी मार्केट असतं, पण आज जरा मार्केट नाहीये, आज मार्केटचा दिवस नाहीये।
पण इथे सगळ्या अशा इकडच्या ज्या खूप स्पेशल ज्या गावातल्या भाज्या आहेत ताज्या ताज्या कोकणी त्या सगळ्या इथे बसलेल्या असतात. तर मी जेव्हा मे महिन्यात इथे आले होते तेव्हा इकडचे आंबे खूप खाल्ले. इथून 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 मृणालिनी आपण आता खेळण्यांच्या बाजाराकडे जातोय. चिताराळी. त्या बाजारचं नाव काय? चिताराळी. चिताराळी. तर आता आम्ही खेळण्यांच्या मार्केटमध्ये आलेलो आहे. तर मृणालिनी माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं सांगेल की कोणतं हे शॉपचं नाव काय? आरती वुडन टॉय. आरती वुडन चॉईस म्हणून वुडन टॉईज. आरती वुडन टॉईज म्हणून शॉपचं नाव आहे. तर मृणालिनी बेटर सांगेल तुम्हाला. मृणालिनी सांग. आपण आता ह्या शॉप मध्ये आलेलो आहोत. तर इथे बऱ्याच प्रकारचे फक्त खेळणीच नाहीयेत तर घरगुती जे सामान आपल्याला लागतं किंवा छोटे छोटे हे असतील खेळणी असतील किंवा शो पीसेस असतील. आता ही विळी आहे ही नेहमीच्या बाजूच्या ही विळी आपल्याला फक्त इथेच बघायला मिळेल. हे पण दाखवते ही जे ज्या बायकांना जे काही बसता येत नाही खाली वगैरे तर त्यांच्यासाठी ही स्टूल सारखी एक विळी आहे. इथे असं हे शो पीसेस आहेत. हे खलबत्ता किंवा हे पॉट्स आहेत. हे सगळे अशी फुलातली आहेत. हे ॲक्युप्रेशर साठी आहे आणि बास्केट्स आहेत. ही अशी सगळी खेळणी आहेत. ट्रेन मधून जायचंय ट्रेन पण आहे. हे सगळे ज्वेलरी बॉक्स आहेत. लहानपणीची आठवण झाली की नाही? नक्की नक्की. जर का मी इथे लहान असते ना तर मी इकडची भरपूर खेळणी घेतली असते. तर या मार्केटमध्ये जर किंमत तुम्ही बघाल एक अप्रॉक्सिमेटली तुम्हाला सांगतो 50 रुपयापासून ते 500-600 रुपयापर्यंत तुम्हाला इथे खेळण्या मिळतील आणि लाकडाच्या वस्तूही मिळतील. तर तुम्ही इथे आलात तर भरपूर व्हरायटी आहे लाकडांच्या खेळण्यांमध्ये. तुम्ही नक्की व्हिजिट करा. हा इथे एक मोठा वाघ आहे. तुम्ही दूर आपण याच्यापासून. हा टक 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 घोडा आहे. जे मी लहान असताना मी घोड्यावरती खूप खेळलेले पण आता हा बघायलाही मिळत नाही. जो फक्त इथेच बघायला मिळेल चिताराळीमध्ये. बॅक साईडला तुम्ही बघाल इथे जर लाकडांचे मंदिर आहेत. म्हणजे तुम्हाला जर घरामध्ये घ्यावे असेल तर लाकडाचे मंदिरही तुम्ही ठेवू शकता. बघा हे मंदिर पण खूप छोटस आहे पण खूपच छान आहे. बँगल्स. इथे लाकडाचे तुम्हाला आहे ना कंगवे भेटतील. लाकडाच्या छोट्या छोट्या वस्तू भरपूर आहेत. काय किंमत आहे यांची? 50 रुपये. जसं मी मगाशी म्हणालो तुम्हाला 50 रुपयापासून सुरू होतात ते 600 रुपयापर्यंत येणार. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इकडे लाकडाच्या सगळ्या वस्तू तर तुम्हाला खेळण्या तर मिळतील. आणि मृणालिनी सांगेल काय अजून इथे स्पेशल आहे. इथे ही आहेत ही लाकडाची फळं आणि ही माझी फेवरेट भातुकली. मृणालिनीचं फेवरेट जे आहे लाकडाची फळं आणि भातुकली दोन्ही तुला मिळालेलं आहे. हा एक वेगळ्या प्रकारचा एक दिवा आहे छोटासा जे इथे तेल टाकायचं आणि इथून वात टाकून तो दिवा लावायचा. या दुकानात मी पहिल्यांदाही आले होते आणि मी पहिल्यांदा इथे माझ्या मैत्रिणीने द्यायला गिफ्ट बॉक्स घेतले होते. म्हणजे ज्वेलरी बॉक्स आणि लाकडांचे गजरे. हे जे तुम्हाला गजरे दिसत आहेत हे प्लास्टिकचे नाही आहेत तर हे लाकडांचे आहेत. मृणालिनी आता तुम्हाला सांगितलं की इथे नेकलेस बॉक्स पण आहे. इथे तुम्ही नेकलेस वगैरे ठेवू शकता. मेकअप बॉक्स पण आहे. लाकडाचे आहेत तेही तुम्ही ठेवू शकता. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक वस्तू दाखवतो खूप छान आहे. आपण तर ग्लेअर नेहमी घालतो. सगळेच ग्लेअर घालतात समरमध्ये. हा मी सुद्धा घातलेला. इथे ग्लेअर होल्डर पण आहे लाकडाचा. दादा तुम्ही जरा दाखवू शकता का? हे बघा. जर हा ग्लेअर लावून बघा तिथे. हे बघा हे ग्लेअर होल्डर आहे. ही लहान साईज आहे. ही मीडियम साईज आहे आणि ही मोठी साईज आहे. हे 3 साईज मध्ये तुम्हाला येतील. हा 100 रुपयाला येणार. हा 120 रुपयाला आहे आणि हा 150 ला आहे. ह्याच्यामध्ये मुस्ट्रॅक वगैरे दिलेला आहे. तर हे लाकडी मार्केट आम्ही तुम्हाला दाखवलं.
आणि आता मृणालिनी मला सांगेल की ना अजून काय काय इथे स्पेशल काही एक्सप्लोर करण्यासारखं आहे का? इकडचा राजवाडा, सावंत राजवाडा. आता आपण तिथेच चाललोय म्हणजे मी तुम्हाला तिथे घेऊन जाते. सावंत राजवाड्याजवळ जाणार आहोत आम्ही. नमस्कार. तर आता आपण आलेलो आहोत कोकणचा सावंतवाडी राजवाडा. तर आता मी तुम्हाला सगळ्यात आतलं दर्शन दाखवणार आहे. चला. आणि बरं, एक सांगायची गोष्ट, राजवाड्याच्या समोरच अगदी हे मोती तलाव आहे. आता ऊन असल्यामुळे तुम्हाला खूप असं दिसत नाहीये, पण संध्याकाळी खूप सुंदर दिसतं. सांज म्हणजे असं सूर्य मावळतेच्या वेळेस खूप छान तलाव दिसतं. आणि सगळे जे बगळे असतात ते सगळे इथे आलेले असतात. आता आम्ही राजवाड्याच्या आत जातोय. तुम्हाला एंट्रन्स दाखवतो राजवाड्याचा. बरं मित्रांनो, मी आता सावंत पॅलेसमध्ये आहे आणि बाहेर मी तुम्हाला सांगितलं की ना सावंत पॅलेस हे खूप जुना राजवाडा आहे, पॅलेस आहे. तर त्याची थोडी माहिती आपण आहे ना इथे घेऊया. माझ्याजवळ एक मॅडम आहेत, त्या आपल्याला पूर्ण गाईड करतील या पॅलेसबद्दल. हा 1881 मधला दरबार हॉल बांधलेला आहे. शिवाजी महाराजांच्या अगोदरचं हे 250 वर्षापूर्वीचं संस्थान आहे. हा सावंत भोसल्यांचा राजवाडा आहे. हा जो फोटो आहे, शिवरामराजे भोसले हे 25 वर्ष आमदार होते. 1995ला एक्सपायर झाले. तर त्यांच्या आई राणी पार्वती देवी यांच्या नावाने पण सावंतवाडीमध्ये राणी पार्वती देवी हायस्कूल आहे. या राणीसाहेबांनी हा धाण्यावाग आणि तो चित्ता अंबोलीला महादेवगड आहे ना तिथे मारला 1933 सालामध्ये. हा जो फोटो आहे, राणी जानकीबाई रायसाहेबांच्या आजी यांच्या नावाने पण सावंतवाडीमध्ये राणी जानकीबाई सुतिकागृह मोठं हॉस्पिटल आहे. हा जो फोटो आहे, रघुनाथराजे भोसले चितराळीमध्ये लाकडी खेळणी वगैरे बघायला गेला असाल तिथे रघुनाथ मार्केट पण राजांचं नाव दिलेलं आहे. हा जो फोटो आहे, श्रीराम सावंत सावंतवाडीमध्ये श्रीराम वाचन मंदिर नाव या राजांचं नाव दिलेलं आहे. हे सिंहासन पूर्ण चांदीचं आहे. जेव्हा राज्याभिषेक झालेले शेवटचे राजे शिवरामराजे भोसले. पूर्वीच्या काळी लेडीज जेंट्स एकत्र बसत नसत. काम असलं तर लेडीज नवर बोलवायचे, समोरून जाळीचे पडदे वगैरे सोडलेले असायचे. ते स्टार मग त्यावेळेच्या तलवारी आहे. सभा मीटिंग सर्व इथे भरायची. सावंतवाडी शहर हे लाकडी खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे. राजवाडा म्हटलं की राजे लोक त्यावेळी गंजीफा म्हणून गेम खेळायचे. ते इथे सर्व लोक ही बनवतात. गंजीफा म्हणजे विष्णूचे 10 अवतार. मत्स्य, कुर्मा, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध आणि कलंकी असे 10 अवतार असतात. आणि कसं खेळायचं त्यासोबत तुम्हाला माहिती पुस्तिका दिली जाते. नवग्रह असेल ते 108, राशी असेल ते 144 असे प्रत्येक प्रकारचे गेम आम्ही इथे बनवतो. त्याशिवाय टॅरो कार्ड, प्लेन कार्ड पैसे वगैरे लावून खेळायचे नसतात. ते आध्यात्मिक खेळ असतात. सावंतवाडी संस्थांचा गंजीफा म्हणजे विष्णूचे 10 अवतार. हा आहे चंगकांचन 96 पानी. हा जर गेम जर खेळायचा असेल तर पत्त्यामध्ये आपण 5-3-2 जसा खेळतो त्याप्रमाणे हा गेम खेळला पाहिजे. आणि विष्णूचे 10 अवतार मी बोलली, तो दिवसा राम अवतार, संध्याकाळी 7च्या नंतर कृष्ण अवतार असे जे रूल्स असतात. जी लोक विकत घेतात त्यांना नाही समजलं तर त्यांना आम्ही ते शिकवतो कसं खेळायचं ते पण. थँक्यू मॅडम, आम्हाला तुम्ही माहिती दिल्याबद्दल. तर मित्रांनो, तुम्ही सावंत पॅलेस पाहिलं. मृणालिनी आणि मी सावंतवाडीमध्ये सकाळी ब्रेकफास्ट केल्यानंतर मार्केटला गेलो होतो, वूड मार्केट. त्यानंतर वाड्यात गेलो. वाड्यानंतर मी काय रेकॉर्ड केलं नाही. आम्ही लंच केला आणि नंतर तिचंही काम आहे सावंतवाडीला, तिलाही शूटला जायचं होतं. तर ती तिथे जाणार होती, तर मी काही शूट केलं नाही. तर हा व्हिडिओ मी इथेच संपवतो आणि एक नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटतो. आणि तुम्ही पाहत राहा माझं यूट्यूब चॅनल निलेश नेराळे. जर आवडलं तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. आणि सबस्क्राईब केलं नसेल सर्वात पहिलं सबस्क्राईब करून घ्या.